व्हिडिओ. आजचा आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे बेसिक शेप्स पार्ट 2. आज आपण बघूयात कुठले पुढचे बेसिक शेप्स घ्यायचे ते. आधीच्या बेसिक शेप्सची प्रॅक्टिस केली नसेल ना तर ती करून घ्या, मग हे पुढचे बेसिक शेप्स तुम्हाला खूप इझिली ड्रॉ करता येणार आहेत. आता बघूयात आपले पुढचे बेसिक शेप्स. आजचा पहिला बेसिक शेप आहे स्टँडिंग लाईन. ते कसं काढायचं बघूयात. थोडीशी पेन्सिल लांब धरायची आहे, आपली रिस्ट स्ट्रेट ठेवायची आहे, हलवायची नाही, उचलायची नाही. वरपासून खालपर्यंत छोटे छोटे लाईन्स काढायचे आहेत. हे अशा पद्धतीने वरपासून खालपर्यंत वाकडे तिकडे येणार आहेत, त्यामुळे छोटे छोटे काढायचे सुरुवातीला आणि मग मोठे लाईन्स काढायला जायचं आहे. जसं आपण स्लिपिंग लाईन काढल्या होत्या त्याच पद्धतीने या अशा पद्धतीने एकदम स्लोली काढायचं आहे. आणि तुम्ही ह्याच्याऐवजी ना तुम्ही तुमचा न्यूजपेपरसुद्धा यूज करू शकता प्रॅक्टिससाठी. सुरुवातीला प्रॅक्टिस भरपूर करायची, म्हणजे तुम्हाला मोठ्या मोठ्या लाईन्स इझिली काढता येणार आहेत. ह्या अशा इकडे तिकडे अशा दोन्ही साईडला, म्हणजे आपल्याला आपल्या रिस्टला प्रॅक्टिस होणार आहे, आपल्या रिस्टला वळण मिळणार आहे, आपल्या बोटांची एक्सरसाइज होणार आहे आणि आपल्याला ड्रॉइंग करताना ते इझी जाणार आहे. हे असं स्लोली काढलं ना तर आपल्याला बरोबर जमतं काढायला. समजला? अशा पद्धतीने काढायचं आहे. आता पुढचा बेसिक शेप आहे स्लँटिंग लाईन राईट आणि लेफ्ट साईडचे. ते कसं काढायचं बघू. पेन्सिल थोडीशी लांब, रिस्ट स्ट्रेट आणि ह्या अशा पद्धतीने. ही झाली लेफ्ट स्लँटिंग लाईन. पहिले छोटे छोटे काढायचे, मग मोठ्याकडे जायचं आहे. त्यामुळे छोटे छोटे काढायचे ट्राय करायचं. दोन्ही साईडला काढायचं, राईट आणि लेफ्ट. काढताना एकदम स्लोली हे असं मध्ये आधे पण काढायचं, म्हणजे काय होतं आपल्याला ड्रॉइंग करायला ना इझी पडतं ते खूप. हे झालं लेफ्ट स्लँटिंग लाईन. आता राईट स्लँटिंग लाईन सेम पद्धतीने ह्या अशा पद्धतीने राईट स्लँटिंग लाईन. ह्या आपण पहिले छोट्या छोट्या काढायच्या आणि मग मोठे काढायला घ्यायचं. थोडंसं जवळ काढलं ना आपल्याला ड्रॉइंग करताना इझी जातं. सेम मी तुम्हाला वरती लेफ्ट स्लँटिंग लाईनला सांगितल्यासारखं छोटे छोटे काढायचे आणि मग मोठ्याकडे जायचं. ह्या अशा पद्धतीने. आजचा तिसरा शेप आहे झिगझॅग लाईन्स. त्या कशा काढायच्या ते बघूयात. ह्या अप आणि डाऊन, अप आणि डाऊन. आपण अल्फाबेट्स काढतो AWM, त्या पद्धतीने काढायचं आहे. अप आणि डाऊन, अप डाऊन. तुम्ही ड्रॉइंग काढताना माउंटन्स काढता स्कूलमध्ये त्या पद्धतीने अप आणि डाऊन. बोथ साईड काढायचे आहेत. हे राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट. का तर आपल्या हातांना, बोटांना आणि आपल्या रिस्टला प्रॅक्टिस मिळावी, एक्सरसाइज व्हावी म्हणून. आणि ते ड्रॉइंग करायला आपल्याला इझी जाणार आहे ना म्हणून. सो बोथ साईड ट्राय करायचं आहे. पहिले छोटे छोटे, मग मोठे मोठे. ओके. मोठे मोठे हे असे काढायचे आहेत. आधी आपण छोटे काढले. हे झाले झिगझॅग लाईन्स. आता हे आपण राईट टू लेफ्ट सुद्धा घेऊयात. राईट टू लेफ्ट झिगझॅग लाईन्स. आता आजचे हे तुम्हाला 3 बेसिक शेप समजले आहेत ना, तर आता ह्याची खूप छान प्रॅक्टिस करा आणि मला पाठवायचं असेल तर मला पाठवू शकता तुम्ही. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर मी देते तुम्हाला. आणि तुम्ही ते पाठवताना तुम्ही कुठून आहात, कुठल्या सिटीमधनं आहात, कुठल्या स्कूलमध्ये आहात, तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठल्या स्टँडर्डमध्ये आहात तेही मला पाठवायचं आहे. आणि मग त्या पेपरवरती सुद्धा लिहून मला पाठवा. चला तर मग घ्या प्रॅक्टिस करून. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.